तुम्ही? माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असते तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे. जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा. त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चू कडू तयार आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान होतोय. आपण कशा पद्धतीने भावना व्यक्त करणार? एकतर प्रहारची पार्श्वभूमी जाती धर्माची नाही, ती कार्यकर्त्याच्या खरं तर सामान्य माणसाच्या विचाराची आहे. आणि इथं जे काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन फिरतो म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू शकतं, पण निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही. आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही कमावला आहे. त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा, कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही. आणि पक्ष जर मोठा करायचा तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते आम्ही ओळखलं. दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात निवळ पुरस्कारापुरतं नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाला लागलं ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं काम सुद्धा केलं जाईल. आणि मला असं वाटतंय का सरकार दरबारी निवड कार्यकर्त्यासाठी, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असेल, ज्यांनी प्रचंड काम सेवेचं केले असेल, एक कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात आम्ही करतो. कुठल्याही लाडका कार्यकर्ता हे चांगला शब्द आहे. आजकाल लाडक्या बहिणीला 21,000 देणार, 2100 देणार होते पण ते 1500च आहे. आता लाडका शब्द सरकारला कडू वाटून राहिला. लाडक्या बहिणीवरही नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही. बारामतीमधून आंदोलन सुरू करताय, नेमकं त्या आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे? किती तारखेला आंदोलन असणार आहे? कोणत्या भूमिकेवर तुमचं आंदोलन असणार आहे? आम्ही सांगितलं का कर्जमाफी असेल, दिव्यांगांचं 6,000 रुपये मानधन असणार. त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमी भाव आहे त्याला 20% आम्ही अधिकचं अनुदान देईन, म्हणजे बोनस देऊ, त्याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे. मच्छीमार आहे, मेंढपाळ आहे आणि मजूर आहे. मजुरासाठी एकही योजना सध्या नाही. शेती मजूर, शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी. म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावला अपघाताने त्याला पैसे मिळतात, पण मजुराला ते भेटत नाही. पण मजुराचं एक स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे. आणि युवकांना जिथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो. कारण अर्थ खातं बारामतीत आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे, तर त्यांना आम्ही सांगतोय अर्थ कसा निर्माण केला जातो. आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं. 35-40 हजार कोटी फक्त पाहिजे. आणि 35-40 हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी जास्तीत जास्त 1,000 कोटीची गरज आहे. मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही, पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन आहे. 2 जूनला हे आंदोलन सुरू होईल. 2 जूनला 3 जूनला आम्ही 2 जूनला रात्री आमचं सकाळी सभा 4-5 वाजता सभा बारामतीत होईल. तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहोत अहिल्यादेवी होळकरांच्या गावात. 3 तारखेला पंकजाताई मुंडे, 4 तारखेला बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहे आणि 5 तारखेला संजय भाऊ राठोड, 6 तारखेला शिवराज्याभिषेक दिनी नागपूरला आम्ही कूच करू. तिथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील. ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरासमोर. ताट त्यांनी वाजवायला लावलं त्या कोरोनात जाण्यासाठी. यांना बुद्धी यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत. त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी, आणि ते विसरले. सध्या त्यांनी केलेला संकल्प पूर्ण विसरलेले आहे. आणि ते बावनकुळे असं म्हणतात का आम्ही कर्जमाफी आमच्या 5 वर्षात कधीही करू. म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम, जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असेल तर वेळ पडली तर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करू, कोर्टात जाऊ. दोन्ही राष्ट्रवादीचे आहे. पाकिस्तानला कार्यकर्ते पाठवणार म्हणता तुम्ही? माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असते तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे. जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा. त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चू कडू तयार आहे.